मंडळी, वेलकम अँड वेलकम बॅक टू कोम स्टायलिंग कॉर्नर. मी कोमल तुम्हा सर्वांचं स्वागत करते कोम स्टायलिंग कॉर्नर या चॅनलवरती. आय नो खूप दिवसानंतर व्हिडिओ आलेला आहे, खूप लेट आलेला आहे. सो जे माझ्या चॅनलवरती नवीन आहे त्यांच्यासाठी मी आहे कोमल आणि मी फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, शॉपिंग ह्या सगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. त्याचबरोबर माझ्या इन्स्टावरती सुद्धा तुम्हाला काही शॉर्ट व्हिडिओज जे की माझे शॉपिंगचे असतील किंवा बाकीचे अपडेट्स तिथे बघायला मिळतात. सो मला जर तुम्ही अजूनपर्यंत इन्स्टावरती फॉलो केलेलं नसेल तर प्लीज फॉलो करा. माझं इंस्टाग्राम हँडल आहे कोम स्टायलिंग कॉर्नर. ओके, सो लिंक तुम्हाला अवेलेबल असेल डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही जाऊन त्याच्यावरनं मला फॉलो करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही असे ब्लाउजेस शेअर करणार आहे की जे तुमच्याकडे असायला हवे तुमच्या कपाटामध्ये, तुमच्या कलेक्शनमध्ये. काही कलर्स सांगणार आहेत किंवा काही पॅटर्न सांगणार आहेत जे तुमच्याकडं नक्की असायलाच हवे, जेणेकरून तुम्हाला ते खूप उपयुक्त ठरणार आहे. तुमच्या खूप सगळ्या साड्यांसोबत तुम्हाला ते वापरता येणार आहेत आणि त्याचबरोबर तुमचे खूप सगळ्या ब्लाउजेसवरचे पैसेसुद्धा वाचणार आहेत. येस, काय होतं ना की आपण ज्यावेळेस साड्या घेतो विकत त्यावेळेस प्रत्येक वेळेस साडीतलं ब्लाऊज स्टिच करतो. काही दिवसानंतर त्या साडीतलं ब्लाऊज आपल्याला फिट येत नाही. ओके, लूज झालं तर आपण ते अल्टर करून त्याला टिप वगैरे मारून आपल्या मापाचं करू शकतो. पण ज्यावेळेस ते टाईट होतं, आपल्या अंगात बसतच नाही, त्यावेळेस काय करायचं? सो याच्यावरती सोल्युशन आपण असं समजूयात. किंवा तेच ब्लाऊज घालून सुद्धा आपल्याला कंटाळा येतो, नवीन काहीतरी वेगळं हवं असतं लुक चेंज करण्यासाठी. तर मी तुम्हाला असे काही ब्लाउजेस सांगणार आहे किंवा असे काही कलर्स सांगणार आहे जे तुमच्याकडे डेफिनेटली असायला हवे आणि जे तुम्ही तुमच्या खूप सगळ्या साड्यांसोबत मिक्स मॅच करू शकता. जर तुम्ही अनमॅरिड असाल किंवा तुम्ही साडीचे शॉकिन्स असाल पण दरवेळेस तुम्हाला ब्लाऊज स्टिच करून घेणं पॉसिबल नसेल, तर हे जर ब्लाउजेस तुमच्याकडे असतील तर नक्कीच तुमचे पैसे, टाईम आणि खूप सगळ्या गोष्टी वाचणार आहेत. सो विदाउट वेस्टिंग टाईम लेट्स गेट स्टार्ट द व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासोबत काही टिप्स किंवा आणखीन काही कॉम्प्लिमेंटरी गोष्टी शेअर करणार आहे ज्या की तुम्हाला नक्कीच कामात येणार आहे. सो स्टे ट्यून. ओके, जे बेसिक कलर्स आहेत किंवा जे कॉमन कलर्स आहेत त्याच्याबद्दल बोलूयात, मग बाकीच्या कलर्सकडे जाऊयात. तर बेसिक कलर्स जे की तुमच्याकडे असायला हवे ते म्हणजे काळा, पांढरा, त्यातले त्यात गोल्डन कलर. हे 2-3 कलर्स असे आहेत ना की जे तुमच्याकडे असायलाच हवेत. तुम्हाला हव्यात त्या शेपनुसार, हव्यात त्या साईजनुसार किंवा हव्या त्या पॅटर्ननुसार तुम्ही घेऊ शकता. पण हो, हे 3 कलर तुमच्याकडे डेफिनेटली असायला हवेत. आता मी तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हाईट कलरमध्ये सुद्धा खूप सगळे कलर्स येतात आणि आता सध्या अशा ब्लाउजेसची खूप ट्रेंड आहे, खूप चालत आहेत अशा प्रकारचे ब्लाऊज. सो माझ्याकडे आहे अशा प्रकारचं व्हाईट कलरचा ब्लाऊज जो की कॉटन फॅब्रिकचा आहे, जे चिकनकारी वर्क वगैरे आपण म्हणतो त्या टाईपचं थोडंसं आहे. ओके, तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा ब्लाऊज. सो तुम्ही अशा प्रकारचा एखादा ब्लाऊज तुमच्या कपाटामध्ये नक्की ठेवायला हवा. पॅटर्न तुम्हाला हवा तसा घ्या, 3/4 स्लीव्ज घ्या, शॉर्ट स्लीव्ज घ्या किंवा एकदम स्लीवलेस घ्या. पण अशा प्रकारचा व्हाईट कलरचा एक ब्लाऊज तुमच्याकडे डेफिनेटली असायला हवा. खूप आधी अशा प्रकारचे ब्लाउजेस चालायचे, खूप ट्रेंडमध्ये होते. पण आता परत ते जुनं ते सोनं म्हणतात किंवा जुन्या त्या गोष्टी रिपीट होतात, तशा प्रकारचं काहीसं आहे. सो हे जुन्याच पद्धतीचे ब्लाऊज आता परत नवीन फॅशनमध्ये, जशा की वेगळ्या प्रकारच्या थोड्याशा स्लीव्ज, अशा पफ स्लीव्ज, त्याला छान असे सुंदर जाड काठ, म्हणजे त्याच फॅब्रिकचे पण जाड काठ, अशा प्रकारचे ब्लाउजेस सध्या ट्रेंडमध्ये आहे. सो तुम्ही डेफिनेटली याला तुमच्या कलेक्शनमध्ये ॲड करू शकता. जर अजूनपर्यंत तुमच्याकडे असा ब्लाऊज नसेल तर तुम्ही स्टिच करून घ्या किंवा तुम्हाला ऑनलाईनही भेटेल. जे ब्लाऊज मी ऑनलाईन घेतलेले आहेत त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, जेणेकरून तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही नक्की तिथं परचेस करू शकता. ओके, सो ह्या ब्लाऊजबद्दल बोलायचं झालं तर हा कॉटन फॅब्रिकमध्ये आहे. कॉटनच्या ज्या काही साड्या आहेत तुमच्या त्याच्यासोबत तुम्ही आरामात त्याला स्टाईल करू शकता. त्याचबरोबर ऑर्गेन्झासोबत पण तुम्ही स्टाईल करू शकता. छान वाटतं ऑर्गेन्झासोबत सुद्धा, मी बघितलंय तर खूप सुंदर वाटतं ऑर्गेन्झा फॅब्रिकसोबत किंवा ऑर्गेन्झाच्या ज्या तुमच्या साड्या असतील. कॉटनच्या साड्यांसोबत तर विषयच नाही. आणि मोस्ट ऑफ दी कॉटनच्या साड्यांमध्ये ज्यात पांढरा कलर आहे त्या साड्यांसोबत तुम्ही आरामात त्याला स्टाईल करू शकता. आता सध्या उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर कॉटन फॅब्रिक जास्त करून आपण वापरतो. तुम्ही जर वर्किंग वुमन असाल आणि तुम्ही जर साड्या वगैरे नेसत असाल तर तुमच्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे. त्याचबरोबर तुम्ही कुठल्याही फंक्शनसाठी सुद्धा तुम्ही याला स्टाईल करू शकता, खूप रिच वाटतं. आता व्हाईटमध्ये सुद्धा खूप सगळे कलर येतात, थोडासा मोती कलर येतो, एकदम पांढरा शुभ्र कलर येतो. तर तुम्हाला पाहिजे तुमच्या साड्यांच्या कलेक्शननुसार जो तुम्हाला सूट होतो तो घ्या. पण असा एक धम्मक पांढरा कलर तुम्ही नक्कीच ॲड करू शकता.
आणि डेफिनेटली तुमच्या खूप सगळ्या साड्यांसोबत तो जाईल. ओके, पांढऱ्याच कलरमध्ये, ज्याला की आपण ऑफ व्हाईट म्हणतो, तर अशा पद्धतीचा सुद्धा तुम्ही एखादा ब्लाऊज ठेवू शकता. पांढऱ्यामध्ये खूप सगळे शेड्स येतात, प्रत्येक कलर्समध्ये खूप सगळे शेड्स आहेत. तर तुमच्या कलेक्शनमध्ये ज्या साड्या आहेत त्यात मोस्टली कुठला कलर जातो त्याचा विचार करून तुम्हाला घ्यायचा आहे. सो माझ्याकडे अजून एक आहे, हा ऑफ व्हाईट कलरचा स्लीवलेस ब्लाऊज. ऑफ व्हाईट कलरचा ब्लाऊज सुद्धा तुम्ही ठेवू शकता तुमच्या कलेक्शनमध्ये, डेफिनेटली तो कामात येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बोलूयात ब्लॅक कलर म्हणजेच काळ्या रंगाबद्दल. तर काळ्या रंगामध्ये पण आहे ना थोडेफार शेड्स येतात, जे की काही काही असतात एकदम डार्क काळा कलर, त्यानंतर काही असतात की थोडेसे असे राखाडी शेडकडे किंवा थोडासा कमी डार्क असणारा काळा कलर. तर अगेन मी तुम्हाला तेच सांगणार आहे की तुमच्याकडे जे कलेक्शन आहे साड्यांचं त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचा काळा कलर आहे त्या पद्धतीचा एखादा काळा, एक तरी ॲटलिस्ट काळा ब्लाऊज तुमच्याकडे असायला हवा. कारण की काळा कलर सगळ्या साड्यांसोबत तुम्ही घालू शकता, कॉन्ट्रास्टमध्ये त्याला घालू शकता, किंवा तुमच्या साडीमध्ये काळा कलर असेल तर तुम्ही तो डेफिनेटली काळा कलर घालू शकता. सो माझ्याकडे अगेन मिशोवरनंच आहे हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज. तर तुम्ही माझं ब्लाऊज कलेक्शन, मिशोचं ब्लाऊज कलेक्शनचा हॉल बघितला असेल तर यातले बऱ्यापैकी ब्लाऊजेस तुम्हाला तिथे बघायला मिळाले असेल. नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही डेफिनेटली चेक करा. आता हा आहे ब्लॅक कलरचा स्लीवलेस ब्लाऊज, जसा व्हाईट कलरचा होता की ऑफ व्हाईट कलरचा होता सेम तसंच आहे. क्वालिटीच्या बाबतीत खूप छान आहे. तुम्ही जर स्लीवलेसमध्ये कम्फर्टेबल असाल तर अशा प्रकारच्या ब्लाऊजमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. कसं आहे ना, ब्लाऊज पीस घ्या, त्याला स्टिच करा, त्यात खूप सगळे पैसे जातात. सो अशा प्रकारच्या ब्लाऊजमध्ये तुम्ही डेफिनेटली इन्व्हेस्ट करू शकता आणि हा तुम्हाला खूप कामात येणार आहे. सिरियसली सांगते, मी खूप सगळ्या साड्यांसोबत त्याला पेअरअप केलेला आहे. अशा बऱ्याच साड्या आहेत की ज्यांच्यावरचे ब्लाऊज मी स्टिच न करता हे ब्लाऊजेस यूज करते, जे की रेडीमेड पण आहेत. आणि मेन म्हणजे ब्लॅक कलर, व्हाईट कलर मोस्ट ऑफ दी चालून जातात. सो हा एक ब्लाऊज आहे. त्यानंतर तुम्ही अशा प्रकारचा एखादा क्रॉप टॉप सुद्धा तुमच्या कलेक्शनमध्ये काळ्या रंगाचा ॲड करू शकता, ज्यातलं की असे लॉंग स्लीव्ज आहेत, एकदम टी शर्ट मटेरियल आहे, एकदम हाय नेक आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा क्रॉप टॉप आहे, जो की ॲज अ ब्लाऊज सुद्धा तुम्हाला नक्की वापरता येतो. सो ब्लॅक कलरमध्ये माझ्याकडे हे एक आहे. अजून जर तुम्ही स्लीवलेसमध्ये जर कम्फर्टेबल असाल तर अशा प्रकारच्या सुद्धा एखाद्या क्रॉप टॉपमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आणि तुमच्या ज्या की डिझायनर काइंड ऑफ साड्याच असतात लाईक पिंक कलरच्या वगैरे, तर तुम्ही त्याच्यासोबत कॉन्ट्रास्टमध्ये अशा प्रकारचे ब्लाउजेस डेफिनेटली स्टाईल करू शकता. पार्टी लुकसाठी वगैरे जर तुम्हाला काही बघत असाल तुम्ही, तर तुम्ही डेफिनेटली अशा प्रकारचे ब्लाउजेस ट्राय करू शकता. डेफिनेटली आता उन्हाळा आहे, सो उन्हाळ्यात आपण जास्त करून काळा रंग घालत नाही, पण तरी जर तुम्हाला असं हवं असेल तर ब्लॅक कलरमध्ये माझ्याकडे हे ऑप्शन्स आहेत. त्यानंतर अगेन माझ्याकडे मिशोवरनंच एक ब्लाऊज आहे, तुम्ही बघू शकता. हा अशा पद्धतीचा स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे, जे की ज्याच्यावरती पूर्ण असं टेक्स्चर आहे, पॅटर्न आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा फुल्ली इलॅस्टिक आहे. खूप छान ब्लाऊज आहे. अशा प्रकारच्या एखाद्या ब्लाऊजमध्ये तुम्ही डेफिनेटली इन्व्हेस्ट करू शकता गाईज. ओके, आधीचे जे ब्लाऊजेस दाखवले मी त्याला कप्स वगैरे होते, याला कप्स वगैरे नाही आहेत, पण हा स्ट्रेचेबल आहे. मटेरियल खूप छान आहे. सो असे स्ट्रेचेबल ब्लाऊजसुद्धा सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला साईजमध्ये पण थोडंफार जर टाईट झाला तर स्ट्रेचेबल असल्यामुळे तुम्हाला डेफिनेटली फिट होतो आणि खूप छान फिट होतो. याची फिटिंग वगैरे खूप छान आहे. सो अशा प्रकारच्या एखाद्या ब्लाऊजमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता गाईज. बोलूयात गोल्डन कलर. गोल्डन कलरमध्ये पण खूप सगळे पॅटर्न्स आहेत, खूप पॅटर्न्स इन द सेन्स खूप सगळे शेड्स आहेत. तर तुम्हाला अगेन तुमच्या साडीचं कलेक्शन चेक करायचं आहे. मोस्ट ऑफ दी साड्यांमध्ये जे तुमचे जो गोल्डन कलर तुम्हाला बघायला मिळतो त्या शेडचा गोल्डन कलरचा ब्लाऊज तुम्हाला विकत घ्यायचा आहे किंवा स्टिच करून घ्यायचा आहे. तुम्ही बनवून घ्या किंवा विकत घ्या, अप टू यू, तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला कसं कम्फर्टेबल वाटतं. तर माझ्याकडे जे ब्लाउजेस आहेत त्यातले मोस्टली मी रेडीमेड घेतलेले आहेत. ओके, सो अगेन माझ्याकडे आहे गोल्डन कलरचा हा प्रकारचा शेड. पहिले हे शेड खूप चालायचे आणि अशा शॉर्ट स्लीव्जमध्ये आय थिंक पूर्ण कलेक्शनमध्ये 1 किंवा 2 ब्लाउजेस असतील माझे, कारण की आता एक तर स्लीवलेस चालतं किंवा एक तर 3-4 स्लीव्ज चालतात. ओके, तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा याच्यावरती पॅटर्न आहे, टेक्स्चर आहे आणि एकदम गोल्डन कलरचा हा ब्लाऊज आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये कसा कलर दिसतोय माहीत नाही, पण एकदम गोल्डन कलर आहे याचा. ओके, अशा प्रकारचे गोल्डन ब्लाऊज. हा ब्लाऊज माझा खूप जुना आहे, अगदी 7-8 म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीचा हा ब्लाऊज आहे. मी एका साडीवरती म्हणून घेतला होता, असंच माझ्या बहिणीच्या लग्नासाठी
की बाबा मी कुठलीही साडी त्याच्यावरती कॉन्ट्रास्टमध्ये घालू शकते. गोल्डन कलर खूप सगळ्या साड्यासोबत जातो म्हणून मी हा ब्लाऊज घेतला होता माझ्या लग्नाच्याही आधीचा, माझ्या बहिणीच्या लग्नात. ओके, सो तुम्ही अशा प्रकारच्या एखाद्या ब्लाऊजमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. याला पण कर्व्स वगैरे आहे, प्रिन्स कट आहे. त्यावेळेस मला खूप अल्टर करायला लागला होता, पण तुम्ही तुमच्या साईजनुसार डेफिनेटली घेऊ शकता. हा एक कलर मी तुम्हाला शेड्स दाखवते त्याच्यामध्ये. कम्फर्टेबल, अगेन मी म्हणेल की तुम्ही कम्फर्टेबल असाल तर अशा स्लीवलेस पॅटर्नमध्ये जाऊ शकता. आता अगेन एक माझ्याकडे स्लीवलेस आहे जो की मी स्टिच करून घेतलेला आहे. हा एकदम रोज गोल्ड काइंड ऑफ आहे. त्याच्यानंतर हा पण एकदम सोनेरी रंग आहे. त्यानंतर परत माझ्याकडे एक गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे. याला काय म्हणतं मला आठवत नाही आहे, पण याची खूप फॅशन आहे की पण आता ते पर्लचे वगैरे वापरता वरनं त्याला इनबिल्ट आहे. सो अशा प्रकारचा एखादा ब्लाऊज जो की तुम्ही तुमच्या लेहंगासोबत वगैरे ट्राय करू शकता. गोल्डन कलर असा आहे ना की तुम्ही फक्त तुमच्या साडीसोबतच नाही तर तुमच्या लेहंगासोबत सुद्धा त्याला मिक्स मॅच करून घालू शकता. डेफिनेटली खूप छान वाटतो. जर तुम्हाला एखादा लेहंगा घालायचा आहे, तुमचा नाही, तुमच्या बहिणीचा असेल, रिलेटिव्हचा, फ्रेंडचा, पण तुम्हाला त्याचं ब्लाऊज फिट येत नाही, तर तुम्ही आरामात गोल्डन कलरच्या ब्लाऊजसोबत जाऊ शकता. हा, पण तुम्हाला हे नक्की बघायचं आहे की त्याच्यावरती जे गोल्डन वर्क असेल किंवा लेसमध्ये जिथे कुठे गोल्डन कलर असेल तो शेड गोल्डनचा कुठला आहे आणि त्या शेडचा ब्लाऊज तुम्हाला कॅरी करायचा आहे. सो हे माझ्याकडे शेड्स आहेत, तुम्ही बघू शकता. ओके, तर माझ्याकडे हे 4 शेड्स आहेत गोल्डन कलरचे आणि तुम्ही बघू शकता चारही किती वेगळे वेगळे आहेत. हा खूप डार्क आहे, हा वेगळाच थोडासा डार्कमध्ये गोल्डन आहे, हा गोल्डन थोडा एकदमच लाईट आहे आणि हा गोल्डन याच्यापेक्षा लाईट आहे. अशा प्रकारचे माझ्याकडे हे चार गोल्डनचे शेड्स माझ्याकडे आहेत. अजूनही गोल्डनमध्ये खूप सगळे शेड्स आहेत, पण सध्या माझ्याकडे हे अवेलेबल आहे. ओके, अजून एक माझ्या साडीतलं ब्लाऊज आहे जे की अगेन गोल्डन आहे आणि गोल्डन असल्यामुळे मी त्याला पण डेफिनेटली कॅरी करू शकते. तर याचा पण गोल्डन कलर तुम्ही बघू शकता वेगळाच आहे. हा आणि हा थोडासा किंचितसा सिमिलर आहे. सो असे 4-5 शेड्स माझ्याकडे आहे गोल्डनचे. असं नाही की माझ्याकडे 5 शेड आहेत म्हणजे तुमच्याकडे 5 शेड असायला हवे असं अजिबात नाहीये, पण हा जो तुमच्या साड्यांसोबत मोस्टली जातो अशा प्रकारचा एक तरी गोल्डन ब्लाऊज तुमच्याकडे डेफिनेटली असायलाच हवा. हो, असायलाच हवा. नंतर आपण बोलूयात ग्रीन कलर बद्दल. आता ग्रीन कलरमध्ये खरं तर माझ्याकडे ना फक्त एकच ब्लाऊज आहे, पण ग्रीन कलर असा आहे ना जो की डार्क हिरवा, गर्द हिरवा रंग आपण ज्याला म्हणतो, तो तुमच्याकडे एक तरी ब्लाऊज असायलाच हवा. माझ्याकडे एकच आहे. अनफॉर्च्युनेटली मला अजून माझ्या कलेक्शनमध्ये ॲड करायचं आहे. असं नाही की मला ॲड करायचं म्हणजे तुम्ही पण ॲड करायलाच हवा, पण हो, हिरव्या रंगामध्ये पण खूप सगळे शेड्स आहेत. अगेन मी तेच सांगेल की तुमच्या साड्यांना जे काही मॅच होतील अशा प्रकारचा एखादा हिरवा रंगाचा ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवा. तुम्ही जर महाराष्ट्रीयन असाल तर तुमच्याकडे मोस्ट ऑफ दी पैठणीच असतील, काठपदरच्या साड्याच असतील आणि काठपदरच्या साड्याच म्हटलं ना की हिरवा कलर त्याच्यामध्ये येतो म्हणजे येतोच. सो कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारच्या एखाद्या हिरव्या ब्लाऊजमध्ये डेफिनेटली इन्व्हेस्ट करू शकता. असं नाही की असाच पॅटर्न असायला हवा. तर हा माझ्याकडे हिरवा रंगाचं ब्लाऊज ॲड करायचं होतं म्हणून मी हा ब्लाऊज घेतलाय जो की मला खूप छान मिळाला. ज्याला अशा प्रकारच्या फ्रिलवाल्या स्लीव्ज आहे, एकदम स्लीवलेस पण वाटत नाही आणि एकदम लॉंग स्लीव्ज पण नाही. अशा प्रकारचं समोरनं बोटनेकचं ब्लाऊज आहे, पाठीमागनं एकदम डीप नेक आहे, लटकन वगैरे सगळंच भेटलं. ही खूप छान डील मिळालेली मला मिशोवरनं. सो असा रंग तुमच्याकडे एकतरी अशा रंगाचा एकतरी ब्लाऊज तुमच्याकडे असायला हवा. कारण की जर तुमच्याकडे काठपदर साड्या असतील, पैठणच असतील किंवा कुठल्याही साड्याच असतील ज्याच्यामध्ये तुम्ही कॉन्ट्रास्ट जाऊ शकता. जर तुमच्याकडे गुलाबी रंग असेल, तुमच्याकडे लाल रंग असेल, पिवळा असेल, अशा प्रकारच्या जर साड्या तुमच्याकडे असतील तर तुम्ही आरामात हिरव्या रंगाच्या ब्लाऊजसोबत जाऊ शकता, जे की कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन खूपच सुंदर वाटतं, खूप म्हणजे खूप छान वाटतं. सो एक तरी हिरवा रंग तुमच्याकडे असायलाच हवा ब्लाऊजमध्ये. तुम्ही एक साधं ब्लाऊज शिवून घ्या खूप छान मस्तपैकी आणि बघा तुमचं कपाट ओपन करून खूप सगळ्या साड्यांसोबत तुमचा हिरवा ब्लाऊज जाईल आणि तुम्ही त्या आरामात एक ब्लाऊज सोबत तुमच्या मल्टिपल साडीजला स्टाईल करू शकता. असं काही नाही की फक्त वर्कवाला घ्या. जर तुमच्या साड्यांमध्ये खूप सगळं वर्क असेल तर तुम्ही एक प्लेन ब्लाऊज शिवून घ्या. तुमच्याकडे जर कमी वर्कवाल्या असतील साड्या पण त्याच्यावरती ग्रीन ब्लाऊज जात आहे, ज्याला छान असे काठ, आजकाल मार्केटमध्ये खूप सगळे काठाचेही ब्लाऊज अवेलेबल आहेत, ब्लाऊज पीसेस अवेलेबल आहेत, तर तुम्ही तसं ब्लाऊज पीस घेऊन तुमच्या मापावरती शिवून घेऊ शकता. पण एक गर्द हिरव्या रंगाचा ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवा. आता
मला तुम्हाला सगळ्यांना एक सजेस्ट करायला खूप आवडेल. आय नो की आता सध्या समर सीझन चालू आहे, उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये आपण खूप जाड असं फॅब्रिक घालत नाही, पण हो नंतर हिवाळा पण येणार आहे. हिवाळ्यामध्येही खूप सगळे लग्न समारंभ असतात आणि खूप सगळ्या साड्याच पण आपल्या अशा असतात ना की ज्याच्यावरती शायनिंगवाले ब्लाऊज जातात, एकदम हेवीवाले. तर मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेन तुमच्याकडे अशा पद्धतीचा एखादा लांब बाह्यांचा ब्लाऊज असायला म्हणजे असायलाच हवा. आता का तर अशा 2024 मध्ये तरी अशा प्रकारच्या लॉंग स्लीव्हचं खूप ट्रेंड आहे. इव्हन तुम्ही उन्हाळ्यात पण कॅरी करू शकता, जेणे उन्हापासून तुमच्या हातांचं संरक्षण नक्कीच अशा प्रकारचे ब्लाऊज करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात पण आरामात कॅरी करू शकता. प्रश्न एवढाच आहे की हे फॅब्रिक थोडंसं जाड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला गरमीत वगैरे त्याला जास्त करून कॅरी करू शकत नाही. पण असं नाही की असं एकदम प्रिंटेडच घ्या, एकदम प्लेन पण तुम्ही घेऊ शकता. तुमच्या कम्फर्टनुसार, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर घ्या, तुमच्या आवडीनुसार तुम्ही पॅटर्न चूज करा. पण अशा पद्धतीचा एक लॉंग स्लीव्हचा ब्लाऊज तुमच्या कपाटामध्ये असायलाच हवा. तुमच्या ज्या हेवी साडीज वगैरे असतील त्याच्यासोबत तुम्ही डेफिनेटली स्टाईल करू शकता. खूप सुंदर वाटतं. मी आय थिंक सेम ब्लाऊज स्टाईल केलेलं बघितलेलं दीपिका पदुकोणला. सो सेलिब्रिटीज सुद्धा खूप आता प्रेफर करताय. सो तुम्ही डेफिनेटली अशा प्रकारच्या एखाद्या ब्लाऊजमध्ये इन्व्हेस्ट करायला हवं. माझ्याकडे जे ब्लाऊज आहे ते सिल्क फॅब्रिकमध्ये आहे, वेल्वेटमध्ये तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सिल्कमध्ये, मी प्रेफर करेन की सिल्क फॅब्रिकचं एखादं मटेरियल घ्या आणि त्याचा अशा प्रकारे सुंदर ब्लाऊज स्टिच करून घ्या. कलर तुम्हाला हवा तो तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता. पण आपल्याकडे ना काही असे ब्लाउजेस हवे की जेणेकरून मल्टी कलरचे असतील आणि खूप सगळ्या साड्यासोबत तुम्ही त्याला स्टाईल करू शकता. ओके, डेली बेसिसवरती सुद्धा तुम्ही त्याला स्टाईल करू शकता. किंवा प्लेन साड्या असतील आणि त्याच्यावरती जर तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये काही हवं असेल तर तुम्ही असे मल्टी कलरचे ब्लाउजेस डेफिनेटली कॅरी करू शकता. आता हा ब्लाऊज तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये खूप सगळे कलर्स आहेत आणि पिंक कलर आहे, गोल्डन कलर आहे, खाली हा जो आहे तो पिस्ता कलर आहे. सो तुम्ही अशा प्रकारच्या मल्टी कलरच्या ब्लाऊजमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, जेणेकरून तुम्ही याच्यासोबत खूप सगळ्या साड्या स्टाईल करू शकता. वर्कवाल्या, विदाऊट वर्कवाल्या किंवा विदाऊट प्रिंटवाल्या आणि एक डिझायनर लुक क्रिएट करू शकता. ओके, हे खूप सुंदर वाटतं. मी तुम्हाला साईडला फोटो दाखवते माझा. मी हा ब्लाऊज ज्या साडीसोबत स्टाईल केला होता किंवा ज्या साडीसाठी मी स्टिच करून घेतला होता. सो खूप सुंदर वाटतं. अशा प्रकारचे ब्लाउजेस तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये तुम्ही स्टिच करून घ्या. हा अक्षरशः तो 70-80 रुपयावाले जे ब्लाऊज पीस येतं ना, 80 सेंटीमीटरचे, त्यातला हा ब्लाऊज पीस आहे आणि त्यातनं मी हे स्टिच करून घेतलेला आहे. त्यानंतर अगेन माझ्याकडे आहे अशा प्रकारचा ब्लाऊज. तुम्ही बघू शकता, यात पण 2-3 कलर्स आहेत. गोल्डन कलर आहे, ब्ल्यू कलर आहे, ग्रीनचा एक शेड आहे. सो 2-3 कलर्स असल्यामुळे हे जे कलर्सच्या ज्या साड्या आहेत ना त्याच्यासोबत तुम्ही आरामात घालू शकता. किंवा एखाद्या ब्लाऊजमध्ये, एखाद्या साडीमध्ये गोल्डन कलर आहे, एखाद्या साडीमध्ये यापैकी एखादा कलर आहे, तरीही तुम्ही अशा प्रकारचा ब्लाऊज डेफिनेटली घालू शकता. याचा पण शॉर्ट स्लीव्ज आहेत. एकदम सिंपल असा ब्लाऊज आहे, पण तुम्ही कुठल्याही साडीसोबत आरामात घालू शकता आणि तुम्हाला गरज नाही की लगेच साडीवरती मॅचिंग असा ब्लाऊज असायलाच हवा, असं काहीच नाही आहे. त्यानंतर मी सजेस्ट करेन अशा प्रकारचा एखादा ब्लाऊज. तर तुम्ही बघू शकता, हा जो ब्लाऊज आहे ना, हा असा मरून कलरचा आहे. मरून, गोल्डन कलर, कॉफी कलर, यात 2-3 शेड्स दिसतात. एकदम एक्झॅक्ट परफेक्ट कलर कळत नाही, पण हो, अशा प्रकारचाही ब्लाऊज तुम्ही एकदम छान डिझायनर पद्धतीने शिवून घेऊ शकता आणि तुमच्या खूप सगळ्या साडीसोबत तुम्ही घालू शकता. गोल्डन कलरची जर किंवा तुमच्या साडी असेल तर त्याच्यासोबत सुद्धा तुम्ही त्याला डेफिनेटली ट्राय करू शकता. लास्ट बट नॉट लिस्ट, अशा प्रकारचा एखादा प्लेन सिल्कचा ब्लाऊज तुमच्याकडे असायला हवा. 3-4 स्लीव्जमध्ये स्पेशली त्याला शिवून घ्या. त्याला आतमधनं अस्तर सुद्धा लावा आणि कुठलाही कलर जो की तुमच्या साड्यांसोबत मॅच होतो अशा प्रकारचा कुठलाही एक प्लेन सिल्कचा ब्लाऊज घ्या. कारण की साड्यांमध्ये शाईन वगैरे असते, खूप वर्कवाले साड्या असतात, त्याच्यासोबत अशा प्रकारचा ब्लाऊज तुमचा गेम चेंजर असतो आणि खूप सुंदर वाटतो. सो अशा प्रकारच्या एखाद्या ब्लाऊजमध्ये डेफिनेटली इन्व्हेस्ट करा. आता मी लास्टला एक कॉम्प्लिमेंटरी सांगणार होते, ते म्हणजे तुम्ही हे ब्लाउजेस तर तुम्ही स्टिच करून घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही तुमचे क्रॉप टॉप किंवा तुमचे क्रॉप टॉप सुद्धा साडीसोबत स्टाईल करू शकता, जे की खूप ट्रेंडिंग, खूप क्लासी वाटतं. माझ्याकडे अशा प्रकारचा एक क्रॉप टॉप आहे जो की माझ्या एका साडीसोबत मी खूपदा स्टाईल केलेला आहे. तुम्हाला साईडला अशा प्रकारचे क्रॉप टॉप सुद्धा खूप सुंदर वाटतात. वेगवेगळ्या पॅटर्न, वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये येतात. तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला आधी दाखवलं माझ्याकडे हा पण एक क्रॉप टॉप आहे, हा पण क्रॉप टॉप आहे ब्लॅक कलरचा.
सो तुम्हाला हवं त्या फॅब्रिकमध्ये तुमच्या साड्यांना मॅच होईल अशा प्रकारचा मस्तपैकी एखादा क्रॉप टॉप घ्या जे की खूप क्लासी आणि खूप गर्लिश काइंड ऑफ लुक असं वाटतं. सो क्रॉप टॉप्समध्ये टी शर्ट, शॉर्ट असे टी शर्ट वगैरे, टँक टॉप वगैरे खूप सगळे पॅटर्न्स अवेलेबल आहेत. पण ते तुमच्या साड्यासोबत सुद्धा तुम्ही स्टाईल करू शकता. तुम्ही जर शॉर्ट क्रॉप टॉप्समध्ये वगैरे कम्फर्टेबल असाल तर तुम्ही जीन्ससोबत पण त्याला स्टाईल करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या साडीसोबत सुद्धा त्याला स्टाईल करू शकता जे की तुम्हाला खूप छान स्टायलिश लुक देणार आहे. सो तुम्ही अशा क्रॉप टॉप्समध्ये डेफिनेटली इन्व्हेस्ट करायला हवं. एकतरी तुमच्याकडे असायला हवा जो की खूप सगळ्या साडीसोबत जातो. ओके, आता मी तुम्हाला हे सगळे ब्लाउजेस दाखवले, याचा अर्थ असा नाही की हे सगळेच तुमच्याकडे असायला हवेत. पण हो, हे कलर्स मी तुम्हाला डेफिनेटली सजेस्ट केले किंवा काही पॅटर्न्स जे तुमच्याकडे नक्की असायलाच हवे. जसे की व्हाईट पांढरा कलर झाला, काळा झाला, गोल्डन कलर झाला, त्याचबरोबर एखादा सिल्कचा ब्लाऊज झाला किंवा एखादा लॉंग स्लीवचा ब्लाऊज झाला. सो गर्द हिरवा रंग झाला. तर यातले काही हे ब्लाउजेस तुमच्याकडे डेफिनेटली असायला हवे. यातले सगळे शेड्स नाही, पण तुमच्या साड्यांसोबत, तुमच्या कलेक्शनसोबत जे ब्लाउजेस किंवा जे शेड जातात ते तुमच्याकडे नक्कीच असायला हवे. पण हा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. सो भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.